राहता शहरातील प्रवरा बँक शेजारी नव्याने सुरू झालेल्या स्वस्त औषधी सेवा म्हणजे जेनेरिक मेडिसिन या दुकानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। याप्रसंगी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील, महिला काँग्रेसच्या कांचनताई मांढरे, नगराध्यक्षा विद्या शिंदे, अॅडव्होकेट नारायण कारले, अॅडव्होकेट आरी बोठे, डॉक्टर संतोष मैड, डॉक्टर विनयानंद पाटील, जेनेरिक आर्ट मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे श्रीपाद कोल्हटकर, महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष शेंडगे, प्रमोद कातकडे, सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या। निश्चितच साई धन्वंतरी ह्या जेनेरिक औषधासाठी मी मनापासून शुभेच्छा देते। आता साहेबांनी आपल्याला सर्व मेडिकलच्या संदर्भात कल्पना दिलेलीच आहे आणि फक्त ब्रँडमुळे या किमती वाढतात ते न वाढता त्यांनी आपल्याला 50 रुपयाची जर वस्तू असेल तर 5 रुपयामध्ये कशी मिळेल या दृष्टीने रुग्णांची सेवा करण्याची त्यांनी आपल्याला दिलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स आहेत ते तेच राहणार आहे, फक्त ब्रँड नेम न देता त्या औषधांनी आपल्याला विक्रीसाठी ठेवलेलं आहे। दिवसेंदिवस रहदारी वाढत चाललेली आहे आणि पेशंटची संख्याही वाढत चाललेली आहे आणि या दृष्टीने आपल्याला या औषधांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे। खरं तर आपण बघतो की केमिकलचे आणि साईड इफेक्ट्स किती होतात, काय होतात, परंतु त्याच्यामध्ये कोणकोणते औषध आहे, कोणकोणते केमिकल्स टाकलेले आहेत आणि सुंदर पद्धतीने हे जेनेरिक औषधाचा आपल्या सर्व रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे। त्या दृष्टीने आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे आणि ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच बरेच ठिकाणी हे शॉप उघडलेले आहेत। आपल्या नगरचं लोणीलाही आपण सुरू केलेलं आहे, वेळ घाटामध्ये आपण ते सुरू करणार आहोत। बाकी जवळजवळ आपल्या राहता तालुक्यामध्ये जिथे आपल्या खासगी हॉस्पिटल असतील त्यांनीही जर सेवा उपलब्ध करून दिली तर निश्चितच जास्तीत जास्त आपल्या रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे आणि आपल्या सर्वांना परत एकदा आपल्या जवळचे नातेवाईक असतील, बाकीचे पेशंट असतील त्यांना जास्तीत जास्त कमी पैशामध्ये आपण हे औषधं कशी घेऊ शकतो हे जर आपण त्यांना समजून सांगितलं आणि जेनेरिक हे शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना म्हणजे मला सुद्धा माहीत नव्हतं, परंतु ते कॉम्प्लेक्स माझ्या हातामध्ये पडलं आणि ते मी वाचलं। निश्चितच असे कॉम्प्लेक्स आपण प्रत्येक हॉस्पिटलला जर दिले तर निश्चितच सर्व रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे। आज महाशिवरात्रीच्या मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते व या कार्यक्रमाला आम्हाला इथे बोलवलं, आमच्या सर्वांचा आदरातिथ्य सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून आपले सर्वांचे आभार मानते। धन्यवाद। तसेच या औषधी दुकानाचे चालक बाळासाहेब सूर्यकांत पुलाटे यांनी सविस्तर माहिती सांगितली। राहता परिसराच्या नागरिकांसाठी आज हे खूप स्वस्त औषधी सेवा आजपासून आम्ही रुजू करत आहोत। आपल्या पूर्ण परिसरामध्ये पहिलंच असं एक शॉप आम्ही आज ओपन करतोय की त्याच्यामधनं सर्वसामान्य व्यक्तींना, सर्वसामान्य माणसांना महागडी औषधी ही खूप स्वस्त दरात आज आम्ही आजपासून उपलब्ध करून देत आहोत। आमच्याकडे पूर्ण प्रकारचे औषधं इथे आजपासून मिळायला सुरुवात होते। इथून पुढे बीपी असेल, डायबिटीज, शुगर किंवा जे काही क्रोनिक आजार असतील किंवा कुठल्याही आजारावर जे महागडी औषधं आज आपल्याला प्रत्येकाला घ्यायला लागतात तर ते खूप 30 ते 70% स्वस्त याच्यामध्ये आम्ही आजपासून उपलब्ध करून देतो। याचं एक पहिलंच उदाहरण म्हणून आज एक पहिलेच कस्टमर आज आमच्या समोर आहे, तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता की आज त्यांनी पूर्वी जे औषधं घेत होते आणि आज त्यांना आमच्या दुकानातनं जे औषधं मिळतात त्याच्यामध्ये किती किमतीचा फरक होतो मी त्याच्याकडे। जेनेरिक औषधांची दुकानं भारतात प्रत्येक राज्यातील मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत। याप्रसंगी कंपनीचे संचालक सलीम सय्यद आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर म्हस्के यांचीही भाषणं झाली। याप्रसंगी आभार बाळासाहेब पुलाटे यांनी मानले, तर शालिनीताई विखे पाटील यांचा सत्कार सुमनताई पुलाटे तर कांचनताई मांढरे यांचा सत्कार सारिका पुलाटे यांनी केला। न्यूज रिपोर्टर संदीप वाव्हळ, एसएन मीडिया, राहता।